कोविड आपल्याला एक शिकवून गेला की जर तुम्ही फिट असाल आणि हेल्दी लाईफस्टाईल असेल तर तुम्ही यातनं नक्की बाहेर पडा. त्यामुळे मग ती एक रिस्क कोविड वेट लॉस करताना अशा कोणत्या मिस्टेक आहे ज्या अवॉइड करायला पाहिजे? आणि चहा म्हणजे किती हानिकारक आहे, घ्यावा का नाही घ्यावा ती सवय? चहा आता ते बेली फॅट कमी करण्यासाठी काही शॉर्टकट आहे का? म्हणजे आज प्रोटीन इंटेक, तो प्रोटीन इंटेक प्रॉपर म्हणजे कसा असावा काय? आता प्रोटीन इंटेक आमचं म्हणणं पहिला प्रयत्न तुम्ही तुमच्या डेली लाईफस्टाईलला डाएटमधनं करा. मग त्याच्यात व्हेजिटेरियन असेल तर डाळी उसळी आहेत, त्याच्यानंतर सोयाबीन आहे. पण जर रॅपिड वेट लॉस करायचं असेल तर आपण कोणतं फूड लगेच बंद करायला पाहिजे? काय होत अशा अनेक गोष्टी आहेत ज्या बंद व्हायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक तर सगळ्यात पहिले मैदा, ते खूप त्रासदायक आहे. आत्ता आपण बेवरेजेसबद्दल बोललो, पण असे कोणते फूड्स आहेत की जे हेल्दी वाटतात पण ते ॲक्च्युली हेल्दी नाही आणि ते आपण रेग्युलरली चालूच आहे? ह्या असं ना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ट्रेनिंग चालते ती हाय रॉक्स योद्धा रेस, तर त्याच्याबद्दल थोडं प्रेक्षकांना, कारण नवीन कन्सेप्ट आहे आणि काय सांगतो आत्ताचा हा सगळ्यात हॉट टॉपिक आहे इंडियातला. हायरॉक्स झालं, योद्धा रेस आणि डेव्हिल सर्किट, ह्या 3 आत्ता इंडियामधल्या ट्रेंडिंग ॲक्टिव्ह. 12 जण ही कॉम्पिटिशन खेळले. मागच्या वर्षी 7 जण खेळले होते आणि दरवर्षी जेवढे जण खेळले ते प्रत्येकाला मेडल आहे त्यांच्या कॅटेगरीमध्ये. आणि इंटरेस्टिंग फॅक्ट इज लोएस्ट जो होता तो 17 वर्षाचा मुलगा होता आणि हायेस्ट जे ते 63 इयर्सचे काका होते आणि या दोघांनाही गोल्ड मेडल होतं त्यांच्या बिगेस्ट रिॲलिटी आहे बिझनेसबद्दल काय? बऱ्याच लोकांना फॅसिनेटिंग वाटतं, पण काय जिम इज नॉट जस्ट बॉडी बिल्डिंग, त्याच्या पलीकडे तुमचं फिटनेस मेंटेन होणं पण खूप इम्पॉर्टंट आहे. रेग्युलर फिटनेस आणि रेग्युलर फिटनेसमध्ये एका व्यक्तीला हार्ट अटॅक आला म्हणजे, आणि काही सेलिब्रिटीजसुद्धा आपण बघितले हार्ट अटॅक प्रॉपर जिम सगळं मेंटेन असतं, तर काय सांगशील काय एक चूक होते? खरं हा ब्लेम जिमवर नमस्कार मित्रांनो, मी सी शिवम आणि तुम्ही पाहत आहात बिझनेस नीती पॉडकास्ट. एक असा प्लॅटफॉर्म जिथे आपण भेटत असतो अशा व्यक्तिमत्वांना ज्यांनी आपल्या स्किल्सच्या जोरावर, हार्डवर्कच्या जोरावर आपले एक वेगळे बिझनेसचे साम्राज्य निर्माण केले आणि जाणून घेत असतो त्यांच्यासोबत त्यांची बिझनेसची जर्नी, त्यांच्या बिझनेसचा स्ट्रगल आणि त्यांनी यूज केलेल्या बिझनेसच्या टॅक्टिक्स म्हणजेच त्यांच्या बिझनेस नीतीज. तर आज आपल्यासोबत असंच एक व्यक्तिमत्व म्हणजे त्यांनी फक्त 19 वर्षापासून एक आपल्या बिझनेसला सुरुवात केली म्हणजे जिम चालू केली आणि वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजद्वारे त्यांनी फिटनेसचे एवढे हजारो लोकांना आजपर्यंत मार्गदर्शन केले आहे आणि तसेच नॅशनल लेवलला, स्टेट लेवलला त्यांना वेगवेगळे मेडलसुद्धा मिळालेले आहेत. तर असा हा नवखा आणि तरुण उद्योजक अनेकांना प्रेरणा नक्कीच ठरणार आहे. तर शुभंकर, तुझं स्वागत आहे आपल्या पॉडकास्टमध्ये आणि आम्हाला सर्वांना फार कौतुक आहे की तू एवढ्या कमी वयात म्हणजे 19व्या वर्षापासूनच तू जिम चालू केली होती, HG फिटनेस. तर काय सांगशील तुझा लॉकडाऊन पासून प्रवास? तू लॉकडाऊनला जिम चालू केली आणि विशेषतः जेव्हा सगळं बंद होतं, तर म्हणजे तू ऑनलाईन ट्रेनिंग पासून सुरुवात केली, कसं केलं तो प्रवास? येस, एक तर थँक्यू सो मच पहिले मला पॉडकास्टवर बोलवल्याबद्दल. आणि सुरुवात म्हणजे ॲक्च्युली फर्स्ट इयरला असताना 17-18 साली मी कोर्स जॉईन केला होता. त्यानंतर ह्या कोर्स म्हणजे जो कोर्स आहे फिटनेस ट्रेनरचा, ह्याचा पॅटर्न असा आहे की तुम्हाला नंतर इंटर्नशिप ही कंपल्सरी आहे. कारण आपण मोस्ट ऑफ प्रोफेशन्समध्ये बघतो की इंटर्नशिप शिवाय तुम्हाला ऑन ग्राउंड काय काम आहे हे लक्षात येत नाही. तर त्यामध्ये मी सुरुवातीला 1 वर्ष एक जिम सांभाळत होतो. नंतर लॉकडाऊनमुळे आपण सगळेच होम क्वारंटाईन असल्यामुळे तेव्हा सुरुवातीला स्वतःचा वर्कआउट करता करता काही बहीण भाऊ, काही मित्रमैत्रीण ॲड होत गेले ऑनलाईन वर्कआउटमध्ये आणि मग हळूहळू एक तो कॉन्फिडन्स येत गेला. आणि बॅकग्राऊंड ती होतीच, 2 वर्ष पहिले काम केलं होतं, पहिले शिकण्यात आणि नंतर इंटर्नशिपमध्ये. आणि नंतर मग एक व्यक्ती ॲड होत गेल्यावरती मग सुचलं की आता खरं कोविडमध्ये नवीन काही सुरू करायची भीती वाटत होती प्रत्येकाला. पण आमच्या इंडस्ट्रीचं थोडं वेगळं होतं की कोविड आपल्याला एक शिकवून गेला की जर तुम्ही फिट असाल आणि हेल्दी लाईफस्टाईल असेल तर तुम्ही यातनं नक्की बाहेर पडा. त्यामुळे मग ती एक रिस्क घेतली आणि मग बरोबर लोकांना रिकव्हरी सुद्धा त्यातनं जाणवायला लागली, म्हणून मग तसं पुढे गेलो.
आणि असं कधी पॉइंट आला का का आता आपल्याला हे जमणार नाही बुवा असं वाटलं होतं एखाद्या पॉइंटला? जमणार नाही असं नाही वाटलं कधी. फक्त 2021चा जो लॉकडाऊन होता तो थोडासा सडन हे देणारा होता. कारण 2020च्या सप्टेंबरमध्ये मी सेटअप सुरू केला स्वतःचा, आणि पुन्हा तो 21मध्ये जो लॉकडाऊन लागला तेव्हा थोडंसं ब्रेक बसायला झालं होतं. कारण कुठल्याही बिझनेसमध्ये आपण पाहतो की पहिला 1-1.5 वर्ष जे असतं ते मेन ग्रीप पकडण्याचं असतं, आणि त्याच्यामध्ये पुन्हा तो 1 महिन्याचा गॅप, तेव्हा थोडंसं रिकवर व्हायला वेळ लागला. बट असं कुठे जमत नाही असं कधी हे नाही आलं. बरोबर. वय फक्त 19च वर्ष होतं, म्हणजे लहान होतं खूप. आणि आज 5-6 वर्षानंतर काय सांगशील त्या शुभंकरला, का मी काय डिसिजन घेतले योग्य आहे काय? नाही, आता आत्तापर्यंतच्या सगळ्या स्टेप्स पाहता तर मी तेव्हाच्या ह्यालाही सांगेन की ज्या पद्धतीने काम करतोय त्याच पद्धतीने करत राहा. कारण असं जे एक्सपेक्टेड किंवा टार्गेटेड जो सक्सेस होता त्याच्या नक्कीच पुढे गेलोय. त्यामुळे परफेक्ट प्लॅनिंगने झालं. बरोबर. ते तर आहेच, ते तर आहेच. आणि त्याचंच फार सगळ्यांना कौतुक आहे एवढ्या कमी वयात हे करणं. आणि काय सांगशील का लोक जिम जॉईन करतात आणि रिझल्ट दिसत नाही, तर त्यांना काय सांगशील? म्हणजे बेसिक गडबड कुठे होते की कन्सिस्टन्सीची गडबड होते. आणि माझं काय म्हणणं असतं की मोटिवेशनच्या मागे पळू नका, डिसिप्लिन मध्ये राहा. मोटिवेशन कमी काळ टिकतं, डिसिप्लिन आपल्याला खूप वेळ टिकवून ठेवतो. मोटिवेशन स्टार्ट करायला उत्तम असतो कुठलीही गोष्ट करायला, पण कन्सिस्टन्सी ही खूप महत्वाची आहे. जिमच्या ह्याच्यामध्ये काय होतं की लोक खूप फास्ट टार्गेट घेऊन येतात की 3 महिन्यात एवढे वजन कमी करायचे, 1 महिन्यात एवढं करायचंय. कारण प्रत्येकाकडे काहीतरी कोणाचं लग्न आहे किंवा काय अशा टार्गेटने लोक येतात. पण मग त्यामध्ये काय होतं की ते तितकं मेंटेन होत नाही. आणि माझं असं म्हणणं असतं की तुम्ही फिटनेस लेवल असं टार्गेट ठेवा की जी सस्टेनेबल आहे. मग तुमचं कुठलंही करिअर असो त्याच्याशी तुम्ही त्याची मेळ घालून तुम्हाला ते मेंटेन करता आलं पाहिजे, असं असलं पाहिजे. बरोबर. आणि फिटनेस असं तुम्ही 2-3 महिन्याचं टार्गेट ठेवून नाही केलं पाहिजे. जसं आपल्याला रोज जेवण आवश्यक आहे तसा तो एक व्यायाम आवश्यक आहे, मग तो अर्धा तास का होईना. बरोबर. त्यामुळे ते जर मेंटेन केलं तर लोकांना रिझल्ट नक्की येतील. पण मग ते आता हळूहळू त्याच्यात बदल होत चाललेत, त्यामुळे येतील. हे कन्सिस्टन्सी इम्पॉर्टंट आहे. बरोबर, खूप महत्वाचं. आणि वेट लॉस करताना अशा कोणत्या मिस्टेक आहे ज्या अवॉइड करायला पाहिजे? म्हणजे मेनली वेट लॉस करताना बेसिकली म्हणजे आता कुठल्याही बॉडीमध्ये चेंजेस करायचे असतील ना, तर त्याच्यामध्ये एक्सरसाइज बरोबर तुम्ही काय खाताय हे इम्पॉर्टंट आहे. म्हणजे त्याचं पर्सेंटेज इतकं शॉकिंग आहे की 70% तुम्ही काय खाताय हे इम्पॉर्टंट आहे, आणि उरलेल्या ह्याच्यामध्ये तुमचा व्यायाम महत्वाचा. कारण ऍट लास्ट तुम्ही वर्कआउट केल्यानंतर ते जिम मधलं लोखंड किंवा रबर अंगात जाणार नाहीये. तुम्ही जे खाताय ते इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे बेसिकली वेट लॉस मध्ये गडबड काय होते की म्हणजे घरातले खाण्यात जी गडबड होते ती मी सांगतो. बाकी फास्ट फूड जे बाहेर जे आहे ते तर हार्शली इम्पॅक्ट करतच आहे. घरात जे आपण खातोय त्याच्यामध्ये लोकांचं कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण जास्त आहे. आणि कार्बोहायड्रेट्स कशा पद्धतीने, तर चहाचं प्रमाण जास्त आहे किंवा भात खूप खाल्ला जातोय. ह्या गोष्टी बॉडीमध्ये स्टोअर होत जातात. अच्छा. जे की टेक्निकली फॅट ऑलरेडी स्टोअर झालेलं असतं ज्यांना फॅट लॉस करायचं. मग तिथे त्यांनी कुठेतरी कार्बोहायड्रेट्स कमी करून प्रोटीन इंटेक जर वाढवला तर तो बॅलन्स होतो. आता ॲटलास्ट हे व्यक्तीनुसार सगळं बदलणार, प्रत्येकाची सवय, प्रत्येकाचं प्रोफेशन किंवा कशा वेळ आहेत त्यानुसार बदलतं. बट एक ढोबळ प्रत्येकाला सुरुवात अशी की तुम्हाला कार्बोहायड्रेट्स कमी करणं. करेक्ट. आणि आत्ताच तू म्हटलं चहा म्हणजे किती हानिकारक आहे, घ्यावा का नाही घ्यावा ती सवय? चहा आता टेक्निकली कसं आहे, जर आपण सायंटिफिक याच्यामध्ये बघितलं तर चहा हा आपण जर ब्लॅक टी, लेमन टी ह्या जर गोष्टी घेतल्या तर ह्या तुमच्या बॉडीला डिटॉक्स करतात. पण जो आपण ट्रॅडिशनल इंडियन ट्रॅडिशनल जो चहा पाहतोय, जो की खरं तर जुन्या ह्याच्यात बघितला तो नव्हताच, तो नंतर आला ब्रिटिश. हा. सो तो आपण तो खूप जो उकळून चहा हे करतो ना, त्याच्याने बॉडी खूप ऍसिडिक होत जाते. आता काही जणांच्या प्रोफेशन वाईज त्यांची ऍक्टिव्हिटी खूप होते तर तो पचूनही जातो, त्यामुळे त्यांना काही होत नाही. पण आपण विषाची परीक्षा कशाला घ्यायची, त्यामुळे ते खूप ऍसिडिक बॉडी करण्यात काही पॉईंट नाही. आणि मग त्याला ऑप्शन म्हणून चहा नाही तर मग हे लेमन चहा नाही तर मग तुम्ही लेमन टी. पण अगेन तुम्ही आता हे जे ड्रिंक्स आहेत, हॉट बेव्हरेजेस ज्याला आपण म्हणतो, हे सगळे तुम्ही कुठे राहता, तुमच्या सिटीतलं आत्ताचं वेदर काय याच्यावरती खूप फरक पडतो. आता एवढा डिटेलमध्ये जर प्रत्येकाने अभ्यास करून काम केलं तर तो नक्की त्याच्यात सक्सेस होईल. बेसिक उदाहरण देतो, जर तुम्ही नाशिक आणि मुंबई जर कम्पेअर केलं तर नाशिकमध्ये उन्हाळ्यात जो तुम्हाला लेमन टी चालेल तो मुंबईत तेवढा काम नाही करणार, कारण तिथे हीट जास्त आहे. तेच जर तुम्ही थंडीतलं हे बघितलं तर आपण नाशिकमध्ये जो हर्बल टी घेऊ, ज्याच्यात आपण थोडेसे उग्र मसाले जरी टाकले तरी त्या वातावरणामुळे तो पचून जाईल. पण तेच जर तुम्ही मुंबईतल्या थंडीत तो प्यायचं म्हणलात तर त्याचा उष्णतेचाही त्रास होऊ शकतो, कारण तिथे तेवढी थंडी नसते. सो हे प्रत्येकाने त्याची सिटी, वेदर आणि प्रकृती ह्याच्यानुसार घ्यावं.
आणि बाकी हेवी लिफ्टिंग वाले लोक असतील आणि त्यांना जर सूट होत असेल आणि झोपेवर इम्पॅक्ट होत नसेल तर त्यांनी ब्लॅक कॉफी घेतली तरी चालते. पण हे डायरेक्टली रिकमेंडेड नाहीये कारण ब्लॅक कॉफी कधी कधी झोपेवर इम्पॅक्ट करते. बरोबर. येस, ते खूप हॉट टॉपिक आहे सध्या ब्लॅक कॉफीचा. आणि म्हणजे हे सगळं लेमन टी वगैरे सगळं ह्या गोष्टी प्रॉपर डायटिशियनच्या मार्गदर्शनाखालीच व्हायला. बरोबर. आणि बेली फॅट कमी करण्यासाठी काही शॉर्टकट आहे का, म्हणजे आज सगळ्यांनाच नाही, खरं शॉर्टकट कशातच नाहीये. आणि आता कसं आहे, स्पॉट रिडक्शन असं एक्झॅक्टली म्हणजे खूप कमी वेळा होतं. स्पॉट रिडक्शन म्हणजे कसं की मला फक्त बेली फॅटच कमी करायचं किंवा काही लोकांना मांडीच्या भागात फॅट जास्त असतो तो तेवढंच कमी करायचं. स्पॉट रिडक्शन कडे न बघता ओव्हरऑल फॅट कमी करण्याकडे फोकस करावा. आणि कुठलाही वर्कआउट सुरू करताना आजकाल मशीन्स आहेत जे डिटेल तुम्हाला चेकअप हे होतात, तर त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल समजतं की कुठल्या भागात किती फॅट आहे, त्याच्यानुसार केलं तर ते प्रॉपर होईल. आणि मेन सर्वांचा एक प्रॉब्लेम असतो म्हणजे डाएट फॉलो होत नाही, तर त्यासाठी काय टिप्स देऊ शकतो? डाएट फॉलो होत नाही मध्ये काय होतं की आपल्याला प्रलोभन खूप असतात. आपण ऑफिसच्या बाहेर आलो की आपल्याला खूप गोष्टी दिसतात, तो थोडा कंट्रोल असावा. आमचं असं म्हणणं असतं की तुम्ही जर खूप आता काही जण आउट ऑफ शेप असतील किंवा जर टार्गेट असेल काही आता, तर तुम्ही इनिशियल 2 महिने 3 महिने 6 महिने थोडं जर स्ट्रिक्टली स्वतःवर कंट्रोल ठेवलात तर एका पॉईंट नंतर फिटनेसमध्ये असं होतं की एक लेवल तुमची अशी अचीव होते की तुम्ही विचित्र जरी काही खाल्लं तरी ते डायजेस्ट करायची ताकद बनलेली असते. म्हणजे आता आम्ही स्वतःच जर हे बघितलं, आम्ही 10-11 वर्षापासून एक्सरसाइज करतो, तरी आता ती सवय पडली म्हणून आम्ही विचित्र काही खात नाही. पण जर अनावधानाने कधी खाल्लं गेलं किंवा काही कार्यक्रमात खाल्लं गेलं, त्याचा इम्पॅक्ट तितकासा बॉडीवर होत नाही, कारण आपल्याला माहिती की सेकंड डे आपल्याला ते बर्न कसं करायचं. पण हे लोकांना अपेक्षित असतं की आपण हे फ्रॉम डे 1 करावं, पण ते तसं नसावं. आपण एका पॅटर्नने जावं आणि खूप हार्श डाएटच्या मागे जाऊ नये, अशी माझी सगळ्यांना हे असते. तुम्ही हार्श डाएटच्या मागे गेलात की तो फॉलो होत नाही, फॉलो झाला नाही की रिझल्ट येत नाही. मग ऍट लास्ट परत क्वेश्चन मार्क येतो की आपलं पॅटर्नच चुकला. म्हणून मग सुरुवातच आपण थोड्या सिम्पल डाएट पासून करावी. किंवा कधी कधी असं होतं की डाएट रिक्वायरमेंट नुसार तुम्हाला काही गोष्टी सोडाव्या लागतात की हे पूर्णच बंद करायचे. एकदम सगळं सोडू नका, टप्प्याटप्प्याने बंद करा, म्हणजे तो इम्पॅक्ट कमी होईल. बरोबर. आणि आज एक असं फॅड आहे मसल गेन, म्हणजे जे आपण म्हणतो बॉडी शेपिंग, त्यासाठी कोणता जनरल डाएट सांगशील? म्हणजे तो त्याच्यामध्ये अगेन ते परत व्यक्तीवरती डिपेंड आहे. जर एखाद्या व्यक्तीचं बॉडी फॅट पर्सेंटेज जास्त आहे आणि त्याला जर हे करायचंय, मसल गेन करायचंय, तर ती थोडी प्रोसेस वेगळी आहे की तुम्हाला फॅट बर्न करून मग तुम्हाला मसल गेन करायचंय. बट हे सायमल्टेनियसली चालतं. बरोबर. म्हणजे त्याच फॅटचं कन्व्हर्जन एनर्जीमध्ये होतं आणि मग तुम्हाला तो मसल गेनसाठी युटिलाइज करता येतो. आणि बाकी जर एखादा व्यक्ती श्रेडेड आहे किंवा आपण थोडासा बारीक आहे आणि मग त्याला मसल गेन करायचं आहे, तर त्याला व्यवस्थित वेट ट्रेनिंग आणि त्याच्याबरोबर प्रॉपर प्रोटीन इंटेक असणं गरजेचं. कारण बेसिकली मसल गेन कसा होतो, आपण कुठलाही वर्कआउट केल्यानंतर आपल्याला जो सोअरनेस किंवा फटीग फील होतो त्या मसलमध्ये, थोडक्यात काय होतं की तुमचे मसल फायबर्स जर असे असतील तर ते ब्रेक होतं. मसल फायबर्स किंवा मसल मधले काही गोष्टी त्या स्ट्रेच होतात आणि तो कसं भरलं जातं, तर तुमच्या प्रॉपर प्रोटीन इंटेकने तो भरला जातो आणि मग त्याची जी बांधणी असते ती पॅक होते. मग ती पॅक झाल्यावरती तुमचा मसल डेव्हलप होतो. आता ही खूप मोठी प्रोसेस आहे. मसल डेव्हलपमेंट खूप लवकर होत नाही, हळूहळू होते. त्याचं सिम्पल एक्झाम्पल लक्षात येईल की जर तुम्ही 1 किलो फॅट बघितलात तर तो एवढा असतो आणि 1 किलो मसल एवढाच असतो. बरोबर. सो तो ग्रोथ व्हायला त्याला वेळ लागतो. करेक्ट. आणि तू आता सांगितलंस प्रोटीन इंटेक, तो प्रोटीन इंटेक प्रॉपर म्हणजे कसा असावा, काय सांगशील? आता प्रोटीन इंटेक आमचं म्हणणं असतं, पहिला प्रयत्न तुम्ही तुमच्या डेली लाईफस्टाईल मध्ये डाएट मधनं करा. मग त्याच्यात व्हेजिटेरियन असेल तर डाळी उसळी आहेत, त्याच्यानंतर सोयाबीन आहे, आणि जर नॉन व्हेजिटेरियन व्यक्ती असेल तर बरेच ऑप्शन आहेत. पण नॉनव्हेज मध्ये काय होतं ना की कधी कधी त्याचा उलटा इम्पॅक्टही होऊ शकतो. म्हणजे फार तेलकट बनवलं गेलं तर तुमचं कोलेस्ट्रॉल वाढेल. बरोबर, ते तर आहेच. आणि सिम्पल ह्याच्यातलं लोकांना आवडत नाही, कारण आपण जिभेला जास्त प्रेफरन्स असतो त्यामुळे. आणि ह्या सगळ्या पलीकडे जर तुमचे दिवसभरातलं प्रोटीन इंटेक कम्प्लीट होत नसेल तर व्हे प्रोटीन सारखे ऑप्शन्स असतात. आता ह्याच्याबद्दल खूप मिथ्स आहेत बाहेर की त्याच्याने त्रास होतो, पण असं काही नाहीये. ते एक सिम्पल डेअरी प्रॉडक्ट आहे. जसं आपण दही किंवा पनीर बनवल्यानंतर जे वरती पाणी उरतं त्यालाच इंग्लिशमध्ये व्हे म्हणतात. त्याला ड्राय फॉर्मॅटमध्ये आणून त्याच्यातलं अननेसेसरी फॅट, कार्बोहायड्रेट्स हे काढून त्याच्यामध्ये फक्त
इसेन्शियल अमायनो ऍसिड्स ऍड केले जातात. त्याच्यात काही असतात जे मिसिंग आहेत ते ऍड केले जातात बरोबर. आणि त्याला फ्लेवर देऊन फक्त ते बनवलं जातं. ओके. हे टोटली सेफ आहे आणि आपण लहानपणापासून ज्या मिल्क प्रॉडक्ट्स बनवणाऱ्या कंपन्या बघतो, ह्या कंपन्यांनी सुद्धा आता वे प्रोटीन बनवायला सुरुवात केली. बरोबर. त्यामुळे ते सेफ आहे. फक्त कसं होतं की तुम्ही कुठलीही गोष्ट इनटेक केल्यावरती तेवढी ती बर्न करण्याची ताकद तुमच्यामध्ये पाहिजे. सो थोडी ऍक्टिव्हिटी तुमची इंटेन्स असेल तर मग ते घ्यायला हरकत नाही. बरोबर. आणि त्यानंतरच इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे पूर्ण उपास धरायचा व 1-2 दिवस 3 दिवस, ते जरा रील्सवर आता सध्या फॅड चालू आहे, तर ते किती योग्य आहे म्हणजे? इंटरमिटंट फास्टिंग जर प्रॉपर पद्धतीने केलं तर त्याचा सक्सेस आहे. बट कसं होतं, माझं पर्सनल ओपिनियन, कदाचित असं होऊ शकतं की फिटनेस इंडस्ट्री ह्याला नकारेल, पण माझं ऑब्झर्वेशन आणि माझं असं मत आहे की तुमची लाईफस्टाईल जी आहे दिवसभराची, त्याला जर ते सूट होणार असेल तरच ते करा. कारण एखादी व्यक्ती जर सकाळी 9 वाजता ऑफिसला जाते आणि संध्याकाळी 6ला येते, त्यानंतर त्याचं कुठेतरी इंटरमिटंट फास्टिंग सुरू होते, तर त्याच्या कामाच्या परफॉर्मन्सवरती त्याचा वाईट प्रेशर पडेल. ते तर आहेच. बरोबर. आणि कुठलाही फिटनेस आपल्या करिअरला किंवा आपल्या बाकी लाईफस्टाईलला धक्का देऊन मेंटेन करणं हे काही योग्य नाही. त्यामुळे इंटरमिटंट फास्टिंग हे फक्त ज्याला ते साजेसं आहे त्याच व्यक्तीनं करावं. कारण जनरली 12, 16, 18 तास एवढ्या गॅप्स असतात त्या फास्टिंगमध्ये. आता एखाद्या व्यक्तीचं बसलं समजा रुटीन आणि एवढ्या गॅप नंतर त्याने जेव्हा मील आपण सुरू करतो तेव्हा ती प्रचंड हेवी मीलने जर सुरू केली तरी त्याच्या इंटेस्टाईनवर प्रेशर पडणं. त्यामुळे योग्य त्या तुमच्या फिटनेस ट्रेनर असतील किंवा कोच असतील यांच्या सल्ल्याने तो बसवावा नीट आणि मगच करा. कारण ते रील्स पाहून घेतात आणि डायरेक्ट त्याला फॉलो करायला काय होतं, त्याच्यावरती रील्स आणि युट्यूब ह्याच्यावरनं इन्स्पिरेशन घ्यावं आणि थोडासा फिटनेसच्या बाबतीत, बाकी याच्यावरती तुम्ही 100% घेऊ शकता, पण फिटनेसमध्ये कसं होतं की तुम्ही तुमच्या आयुष्यात पाहिलेल्या गोष्टी वेगळ्या असतात, सांगणाऱ्याने पाहिलेल्या वेगळ्या असतात. त्यामुळे तुम्ही त्याची शहानिशा करावी की हे आपल्याला सूट होणार आहे का. ट्राय करायला हरकत नाही नवीन गोष्टी, पण त्रास करून घेऊन काही पॉईंट नसतो. त्यामुळे आणि जर रॅपिड वेट लॉस करायचं असेल तर आपण कोणतं फूड लगेच बंद करायला पाहिजे, काय डायरेक्ट? अशा अनेक गोष्टी आहेत ज्या बंद व्हायला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक तर सगळ्यात पहिले मैदा हा तुमच्या घराच्या दाराच्या आतच आला नाही पाहिजे. बरोबर. कारण मैदा बनवायची जी पद्धत असते ती खूप विचित्र आहे. आता तो आपल्याकडे कुठेतरी शोधलं जातं की आपल्याकडे हिस्टॉरिक ह्याच्यापासून होता वगैरे, पण पूर्वीचे लोक मैदा सुद्धा घरी बनवायचे. आता जो मैदा बनवला जातो तो बेन्झॉइल पेरॉक्साइड मध्ये ब्लीच केला जातो, तेव्हा त्याची ती पावडर होते, म्हणजे तो सगळीकडे मिक्स होईल. आता हे कितपत सेफ आहे इनटेक करणं? अजिबात नाही. हा एक भाग झाला. दुसरं, जंक फूड आपण जे खातो, आम्ही आता जंक आणि फास्ट फूडची व्याख्या बदलली. अच्छा. की फास्ट फूड म्हणजे काय, की जे तुम्हाला फास्ट न्यूट्रिशन देते, की तुम्हाला भूक लागली आरबट चरबट खाण्यापेक्षा तुम्ही ड्रायफ्रुट्स खाल्ले तर फास्ट न्यूट्रिशन आहे, ह्याला आपण आता फास्ट फूड म्हणूया. आणि जंक फूड म्हणजे जे ऍक्च्युली कचरा खातोय आपण बाहेरचा. बरोबर. सो हे टाळलं पाहिजे. आणि आपल्या घरात सगळ्यात कॉमन असलेली जी गोष्ट टाळली पाहिजे ती म्हणजे साबुदाणा. साबुदाणा हा आपण उपवासाला खूप चवीने खातो, पण त्याच्या मागची 2 हे आहेत. मी दुसऱ्याही बाजूने अभ्यास केलाय की अध्यात्मामध्ये कुठेही साबुदाण्याचा उल्लेख नाही. मग तो कुठून सुरू झाला तर आपण देवाची आराधना किंवा उपासनेपेक्षा आपण स्वतःचेच चोचले पुरवतोय म्हणून तो होतोय. सो तो बंद व्हायला पाहिजे, कारण तो डायजेस्ट व्हायला खूप वेळ लावतो. त्यामुळे ह्या गोष्टी पहिले बंद व्हायला हव्यात. हे 2, मैदा आणि साबुदाणा. आणि अजून एक असतं, साखर, मैदा की साबुदाणा, आहे तिघांपैकी कोणतं जास्त हानिकारक आहे का? ते तिन्ही तेवढे त्रासदायक आहेत, पण त्यातल्या त्यात फ्रँकली स्पीकिंग जो साखर जी आहे ना ती तुम्ही डायजेस्ट करू शकता. आता आपण बघितलेलं असते की खूप जे प्रोफेशनल ऍथलीट्स असतात ते कुठेतरी शुगरवाला ड्रिंक घेतात थोडंसं काही, कारण त्याच्याने एनर्जी स्पाइक मिळतो. पण ते खूप प्रमाणात गेलं तरी त्याचा त्रास आहे. पण कसं आहे की साखरेला तुम्हाला अल्टरनेट्स आहेत, पण साबुदाणा आणि ह्याला अल्टरनेट्स नाही आणि त्याची गरजही नाही. बरोबर. आणि तू आता म्हटलं शुगर ड्रिंक, म्हणजे ते जे प्लेयर्स शुगर ड्रिंक वगैरे घेतात, तर ते आता नवीन एक अजून आलंय, स्टिंग वगैरे, ते सगळे असतात बघा. तर ते तरुणांना काय वाटतं का स्टिंग वगैरे घेतल्याने एनर्जी येते वगैरे, तर मग ते किती योग्य घेणं? नाही, तो ना थोडासा मानसिक खेळ आहे. आता जेवढे पण हे कोल्ड बॅवरेजेस म्हणून आपण त्याला, ह्याच्यामध्ये काय होतं ना की शुगर इतक्या प्रमाणात टाकलेली असते की ती बॉडी असं स्टिम्युलेशन झाल्यावर ते इम्पॅक्ट होतो आणि मग ती एनर्जी फील होते आपल्याला. बरोबर. पण ते कालांतराने खूप त्रासदायक आहे. त्या गोष्टी रिकमेंडेड नाही आहेत अजिबात. आणि त्याच्यात जे आर्टिफिशियल फ्लेवर्स यूज होत आहेत आपल्याला आयडिया नाही की ते कुठल्या पद्धतीचे, ते खूप त्रासदायक आहेत. आता आपण बेवरेजेस बद्दल बोललो, पण असे कोणते फूड्स आहे की जे
हेल्दी वाटतात पण ते ऍक्च्युली हेल्दी नाही आणि ते आपण रेग्युलरली चालूच आहे आपलं हा ह्या असं ना सगळ्यात महत्वाचं म्हणजे बिस्किट, आपण जे बिस्किट पाहतो आता जे ऍक्च्युली मैद्याचे आहेत ते जाऊ द्या, पण आपण जे होल व्हीट म्हणून जे बिस्किट आणतो, होल व्हीट असतील किंवा काही याच्यामध्ये काजू आणि बदाम हे केलं असतं, तर आपण थोडंसं पुढच्या बाजूने आपण पॅकेजिंग बघतो, आपण थोडं त्याला उलटं केलं पाहिजे. इन्ग्रेडियंट्समध्ये गेलं तर खूप शॉकिंग गोष्ट आहे ती की होल व्हीट म्हणजे काय, तर आम्ही जो गहू वापरलाय तो अख्खा आहे, म्हणजे तुटलेला नाहीये असा त्यांचा अर्थ आहे की तो होल व्हीट आहे. होल व्हीट म्हणजे ते बिस्किट होल व्हीटचं नाहीये. बरोबर. आम्ही जेवढा कोरडा गहू वापरला की अख्ख्या पुड्याला जर आम्ही 2 गव्हाचे दाणे वापरले तर ते अख्खे वापरले असा अर्थ आहे. आणि मग तुम्ही त्या होल व्हीटच्या पुढे जे ब्रॅकेटमध्ये दिले रिफाइंड व्हीट फ्लोअर, रिफाइंड व्हीट फ्लोअर म्हणजे मैदाच, हे त्यात लिहिलेलं आहे. लँग्वेज चेंज केलेली आहे, इथे आपण फसतो. दुसरं असतं ज्याच्यात ड्रायफ्रुट्स लिहिलेले असतात. ड्रायफ्रुट्सचं जर बघितलं तर तेही उलटं करून बघा, अख्ख्या पॅकेटला 0.1% ड्रायफ्रुट्स असतात, त्याच्याने काहीच होणार नाहीये, अगेन मैदाच येतोय. किंवा झिरो शुगरवाले काही प्रॉडक्ट्स असतात, बिस्किट आहेत किंवा कोल्ड ड्रिंक्स पण आहेत झिरो शुगरवाले, ह्यातले काही खरंच जेन्युइन आहेत, पण काही याच्यामध्ये आपल्या इथल्या रूल्सनुसार तुम्ही जर डायरेक्ट साखर टाकलेली नसेल तर तुम्ही जे आर्टिफिशियल फ्लेवरिंग्स वापरता, ॲडिटिव्स जे वापरले जातात त्याच्यातले काही प्रमाणात म्हणजे लेवल्स आहेत त्याच्या, तर ठराविक लेवलपर्यंतचे स्वीटनर्स तुम्ही मेन्शन नाही केले तरी चालतात, असा इंडियामध्ये मॅन्युफॅक्चरिंग मधला रूल आहे. सो इनडायरेक्टली त्याच्यात ऍक्च्युअल साखर नाही टाकली असं ते म्हणतात, पण कुठला तरी स्वीटनर पडलेला आहे ऑलरेडी त्याच्यात, जो गव्हर्नमेंट रूल्स नुसार त्यांनी मेन्शन नाही केला तरी चालणार. अगेन तेच येतंय आपल्या, म्हणजे हे सगळ्या गोष्टी आपण म्हणजे जेवढं कमी करू शकतो तेवढं येस माझं म्हणणं टाळलंच पाहिजे. कारण आपण सामाजिक ह्याच्यात कुठे ना कुठे वावरताना त्या येतातच म्हणजे अनावश्यक ह्याच्यामध्ये, तर तुम्ही रेग्युलर रुटीनमध्ये त्या टाळल्या तर कधीतरी ते तुमचं इनटेक झालं तर त्याचा त्रास होत नाही. आता एक असं विचारायचं होतं का तू आपण पाहतो ट्रेडिशनल जिम्स, आणि आता तू जे केलंय ट्रेडिशनल जिम्स सुद्धा आहे, आणि ते जे बाकीच्या ऍक्टिव्हिटीसाठी तुझी ट्रेनिंग चालते ते हाय रॉक्स, योद्धा रेस, तर त्याच्याबद्दल थोडं प्रेक्षकांना, कारण नवीन कन्सेप्ट आहे, आणि काय सांगशील त्याच्यावर? आत्ताचा हा सगळ्यात हॉट टॉपिक आहे इंडियातला. हायरॉक्स झालं, योद्धा रेस आणि डेव्हिल सर्किट, ह्या 3 आत्ता इंडियामधल्या ट्रेंडिंग ऍक्टिव्हिटीज आहे. थोडक्यात हे काय, हा हायब्रिड स्पोर्ट आहे. जर तुम्ही बॉडी बिल्डर्स बघितले, वेट लिफ्टर्स बघितले, पॉवर लिफ्टर्स पाहिले, तर हे लोक फक्त वेट ट्रेनिंग करतात, आणि ॲथलीट्स जर बघितले जे मॅरेथॉन रनर्स आहेत हे फक्त रनिंग करतात. तर ह्या दोन्हीचा जिथे कॉम्बिनेशन होतं ते म्हणजे हायब्रिड स्पोर्ट. सो आम्ही गमतीत एक वाक्य वापरतो की रन मोर किलोमीटर्स दॅन लिफ्टर्स आणि लिफ्ट मोर वेट दॅन रनर्स, म्हणजे हायब्रिड ॲथलीट. अच्छा, असा भाग झाला. हायरॉक्स आणि योद्धा रेस बेसिकली काय की त्याच्यामध्ये तुम्हाला 8 किलोमीटर रनिंग असतं, दोन्हीमध्ये डिस्टन्सेस वेगवेगळे, पण एक अंदाज सांगतो की 1 किलोमीटर रनिंग, देन एक एक्सरसाइज असते जी मशीनवरती असते, मग त्याच्यात रोईंग एक्सरसाइज असेल किंवा तुमचे बर्पीज असतील, लंजेस असतील, ह्या एक्सरसाइज असतात. पण ह्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीच्या मध्ये मध्ये 1-1 किलोमीटर रनिंग असतं. सो तुम्हाला तुमचं एन्ड्युरन्स आणि स्ट्रेंथ ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन करायचं, आणि ह्याला एक कट ऑफ टायमिंग असते की एवढ्याच वेळेत ते कम्प्लीट झालं पाहिजे. आता इंडियामध्ये हे खूप जोरात सुरू झालंय, पण शोकांतिका अशी आहे की फक्त इंडियातले 1% लोक हे करू शकतात. ह्या 2 झाल्या हायब्रिड ऍक्टिव्हिटीज ज्याच्यामध्ये तुमचे मशीन्स आणि हे इन्व्हॉल्ड असतात. आणि तिसरं येतं ते म्हणजे डेव्हिल सर्किट, जे आता लास्ट नोव्हेंबरमध्ये मी कम्प्लीट केलं. डेव्हिल सर्किट ही 15 ऑब्स्टॅकल रेस आहेत, म्हणजे ह्याच्यामध्ये 15 मिलिटरी ग्रेड ऑब्स्टॅकल्स प्लस 5 किलोमीटर रनिंग असं असतं. मी पुण्यात कम्प्लीट केलं होतं. सो 5 किलोमीटर रनिंग होतं डोंगरात, आणि त्याच्यानंतर 15 ऑब्स्टॅकल्स होते, जसे की 25 फीट रोप फक्त हाताच्या पॉवरने क्लाइंब करायची, वर एक बेल असते ती वाजवून खाली यायची, त्यानंतर 40 फीटची रोपची लॅडर होती ती क्रॉस करून पलीकडे यायची, जिथे तुम्हाला टर्न होताना फक्त एवढीशीच गॅप मिळते, त्याच्यात तुम्हाला तुमची पूर्ण बॉडी ऍडजस्ट करून पलीकडे जायची. अशा ऍक्टिव्हिटीज, आणि थोडक्यात काय की तुमचं स्ट्रेंथ, एन्ड्युरन्स आणि त्याच्याही पुढे जाऊन तुमचा माइंडसेट कम्फर्ट झोनच्या बाहेर येता आलं पाहिजे. बरोबर, तिथे चिखल आहे, दगड आहेत, आणि ॲट लास्ट त्याच्यात जी शेवटची 15th एक्सरसाइज आहे ह्याच्यात तुमची सगळ्यात मेंटल टफनेस टेस्ट होते. त्याच्यामध्ये एक पिट केलेला आहे, त्याच्यामध्ये 5 टन बर्फाचे क्यूब्स टाकलेले आणि खडे मीठ टाकलेले. तुम्हाला स्लाइड वरनं येऊन त्या क्यूब्स मध्ये उडी मारायची, ज्याच्यात तुम्ही पूर्ण डोकं तुमचं क्यूब्स खाली जातं, आणि तो पिट क्रॉस करून बाहेर यायचे. मग तुम्ही ते फिनिश केलं. तर ह्याच्यामध्ये 15 ऑब्स्टॅकल्स जो फिनिश करेल त्याला तो टायटल मिळतो डेव्हिल सर्किटचा.
तर ते मी पूर्ण 15 करून तो फिनिश केला होता लास्ट नोव्हेंबरमध्ये. Great, सो ही एक ॲक्टिव्हिटी. आणि इंडियामध्ये कोण कंडक्ट करतं, म्हणजे ते गव्हर्नमेंटचं आहे का अंडर? नाही, ह्या प्रायव्हेट हे आहेत. हायरॉक्स जे आहे हो वर्ल्ड वाईड चालतो. हायरॉक्स ती कंपनी आहे, म्हणजे एक ऑलिम्पिक ॲथलीट होता, त्याने हे नंतर सुरू केलं. आणि योद्धा रेस आणि डेव्हिल सर्किट जे आहे ते एकच व्यक्ती अरेंज करते, पण ते सुद्धा प्रायव्हेट आहे. बरोबर. खूप मोठी गोष्ट आहे. आणि ते बर्फ वगैरे आपण सध्या म्हणजे दुधाची पिशवी जरी घ्यायला गेलो तरी ते आपण धरू शकत नाही हातात, आणि एवढं त्याच्यात क्रॉस करणं ही फार मोठी गोष्ट आहे. आणि काय सांगशील ते आत्ता तू म्हटलंच ते 12 मेडल्स, म्हणजे ते तू नॅशनल लेवल स्टेट लेवलला जिंकले तुम्ही, तर त्यांचं एज किती होतं आणि त्यांचं काय ॲक्टिव्हिटीजमध्ये तुम्ही हे मेडल्स जिंकलेले? येस, आता पॉवर लिफ्टिंगच्या गेम्स झाले होते. जसं आपण वेट लिफ्टिंग बघतो ज्याच्यामध्ये ओव्हरहेड आपल्याला वेट लिफ्ट करायचं असतं, तसं पॉवर लिफ्टिंग हा गेम आहे. पॉवर लिफ्टिंगमध्ये आपल्या रेग्युलर एक्सरसाइजवालेच फक्त 3 कंपाऊंड एक्सरसाइज असतात. ते म्हणजे एक स्कॉट, दुसरा बेंच प्रेस आणि तिसरा डेडलिफ्ट असतो. ह्या तिन्ही एक्सरसाइजचे 3-3 अटेम्प्ट्स आपल्याला करायचे असतात. सिंगल रिपिटेशन असतो. तुम्हाला तुमचा बेस्ट परफॉर्म तिथे करायचा आहे, हेवीएस्ट जो तुम्ही लिफ्ट करू शकता. त्याच्यात भरपूर रूल्स असतात, पोस्चरचे रूल्स असतात, तुमच्या ड्रेसिंगचे रूल्स असतात, ते सगळं पाळून ते करायचं असतं. तर रिसेंटली आपल्या जिममधनं 12 जण ही कॉम्पिटिशन खेळले. मागच्या वर्षी 7 जण खेळले होते, आणि दरवर्षी जेवढे जण खेळले ते प्रत्येकाला मेडल आहे त्यांच्या कॅटेगरीमधून. आणि इंटरेस्टिंग फॅक्ट इज लोएस्ट जो होता तो 17 वर्षाचा मुलगा होता, आणि हायएस्ट जे ते 63 इयर्सचे काका होते. आणि या दोघांनाही गोल्ड मेडल होतं त्यांच्या कॅटेगरीमधून. 63 म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. 63 मध्ये डिस्ट्रिक्टमध्ये गोल्ड मेडल होतं त्यांना. आणि आत्ता जी कॉम्पिटिशन झाली त्याच्यामध्ये 12 जण जिंकलेत, त्यात 9 गोल्ड मेडल, 1 सिल्वर आणि 2 ब्रॉन्झ मेडल होते. आणि आता नेक्स्ट मे महिन्यामध्ये स्टेट चॅम्पियनशिप आहे, त्याच्यात आपले 10 जण खेळणार आहेत. आणि सेम आता परफॉर्मन्स आम्ही करतो. हॅपी जर्नी. आणि काय सांगशील नॉर्मल पर्सन जो असतो तो पॉवर लिफ्टिंग कशी सुरू करू शकतो आणि तो सुद्धा असा चॅम्पियन बनू शकतो? 100%. आता हे जे लोक आहेत ह्याच्यातल्या कुठल्याच व्यक्तीला एक्सरसाइजची पण सवय नव्हती. म्हणजे जेवढी लोक आता आपल्याकडनं खेळली आहेत, ह्या लोकांनी जिमच पहिल्यांदा आपल्याकडे लावली. अच्छा. म्हणजे पूर्वी जिम करत होते आणि आत्ता त्यांनी पॉवर लिफ्टिंग केलं अशातला भाग नाही. व्यायाम शिकण्यापासून सुरुवात केली, पोस्चर इम्प्रूव्ह करण्यापासून सुरुवात केली, आणि मग पॉवर लिफ्टिंग मध्ये उडी. पॉवर लिफ्टिंग करणं सोपं आहे, म्हणजे तुम्ही ठरवलं तर सोपं आहे, नाही तर अवघड आहे असं आहे. त्यामुळे फक्त योग्य गायडन्स खाली जर आपण गेलो तर ते सहज शक्य आहे. त्यामुळे प्रॉपर प्लॅनिंगने करता येतं. पहिले जर सवय नसेल तर बेसिक एक्सरसाइजची सवय करावी, आणि पहिले पोस्चर शिकून घ्यावं, कारण तुमचं बॉडी पोस्चर प्रॉपर पाहिजे. ते जर नीट नसेल तर रिस्क असते. त्यामुळे आणि तुझ्यासारखा एक ट्रेनर पाहिजे चांगला. नक्कीच. आणि याला किती टाइम पिरियड लागू शकतो, म्हणजे आपल्याला असं नॉर्मल पर्सन ते हे चॅम्पियन? जर एखादी व्यक्ती ऍक्टिव्हिटी जर आता म्हणजे ऍक्टिव्ह असेल आणि पोस्चर वगैरे शिकून जर त्याने प्रॉपर हे केलं, आणि अगेन त्याच्यात पण तुम्ही डाएट जर नीट फॉलो केलं, तुम्हाला सेटबॅक बसणार नाही असं काही नाही खाल्लं, प्रॉपर जर सगळं फॉलो झालं, तर तुम्ही 2-3 महिन्यात प्रिपेअर होऊ शकता त्याच्यासाठी. ग्रेट. आता एक असा बऱ्याचशा जिममध्ये मी सुद्धा काही ठिकाणी बघितले का जे नवीन स्टुडंट्स येतात ते पहिले एक काम करतात, जिमवाल्याची इन्कम कॅल्क्युलेट करतात का अरे एवढे स्टुडंट दिसतं, याची एवढी एवढी इन्कम असेल. तर बिगेस्ट रियालिटी ह्या बिझनेसबद्दल काय का बऱ्याच लोकांना फॅसिनेटिंग वाटतं, पण काय या बिझनेसची रियालिटी अशी आहे की तुम्हाला बेसिकली मेंटेनन्स प्रचंड आहे. तुम्हाला प्रत्येक व्यक्तीच्या रिझल्टच्या मागे कंटिन्यू पळणं आहे, म्हणजे ती एक खूप मेहनत आहे. लोक कष्ट घेत आहेत, पण त्यांच्या प्लॅनिंगच्या मागे तुम्हाला खूप कष्ट घ्यावे लागतात प्रत्येक याच्या मागे. आणि सेटअप जो असतो, तुम्हाला जर स्वतःची जिम सुरू करायची असेल तर बेसिक जागेपासनं ते इक्विपमेंट्स पर्यंत सगळं करून तुम्हाला त्याचं कॉस्टिंग खूप हेवी जातं. त्यामुळे तो सेटअप तसा सांभाळणं अवघड आहे. म्हणजे तुम्ही ह्या बिझनेसमध्ये तुम्हाला 2-3 ऑपॉर्च्युनिटीज, तुम्ही एक तर स्वतःचा सेटअप न करता जर हे केलं फ्रीलान्सिंग म्हणून दुसरे जे ॲज अ पर्सनल ट्रेनर गेलात तर तोही एक भाग असतो. पण स्वतःचा सेटअप करायचा असेल तर तुम्हाला इनिशियल डेजमध्ये खूप कष्ट घ्यावे लागतात, कारण तुम्हाला ती कॉस्ट रिकवर करायची असते. त्यामुळे थोडंसं ते चॅलेंजिंग आहे. आणि त्यामुळे आणि एक ॲडवाईस काय देशील जे म्हणजे नवीन करिअर करू इच्छित आहे जिम फील्डमध्ये? जिम फील्डमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी अगदी कळकळीने सांगतो प्रत्येकाला ज्याला ह्याच्यात यायचं, एक तर सगळ्यात पहिले तुम्ही त्या एक्झाम्स द्या ज्याच्यामध्ये थेरॉटिकल सगळं येतं.
त्या थोड्या टफ असतात, पण त्याच्याशिवाय आपल्याला आपला बेस क्लिअर होत नाही. बरोबर. आणि एक लोकांनी डोक्यातनं काढलं पाहिजे की स्वतःचा फिटनेस मेंटेन झाला किंवा आपल्याला एक्सरसाइज जमली म्हणजे आपण शिकवू शकतो असं नसतं. तुम्हाला टेक्निकल सगळं शिकणं आहे आणि तेवढ्याने होत नाही, ते 50%च आहे. तुम्ही कुठेतरी एक्सपिरियन्स घ्या, एकदम स्वतःचं सुरू करायच्या आधी एक्सपिरियन्स घ्या, कारण थेरॉटिकल आणि प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला चेंजेस करावे लागतात समोरच्या व्यक्तीनुसार. सो जोपर्यंत तुम्ही फ्लोअरवर उभे राहत नाही, तुम्हाला 4 गोष्टी एकदम अंगावरती काम पडत नाही, तोपर्यंत आपल्याला तो सेटअप सांभाळायची हे तयारी होत नाही. त्यामुळे नवीन मुलांनी पहिले थेरॉटिकल सगळं नॉलेज घ्यावं, एक्सपिरियन्सही घ्यावा आणि मग पुढे जावं याच्यामध्ये. येस, ग्रेट. कारण बरेचसे रिस्क असतात, मेंटेनन्स सुद्धा एक्झॅक्टली. आणि कसं होतं की एखादी व्यक्ती जर त्याची लाईफ ट्रान्सफॉर्म करायला येते, आता आमच्याकडे बघितलं तर खूपशी लोक काही त्यांचे प्रॉब्लेम्स घेऊन पण येतात की डॉक्टरांनी सांगितलं की आता ॲक्टिव्हिटी केली तरच हे सॉल्व्ह होईल. सो अशा व्यक्तीचा तुम्हाला त्याची मानसिकता पण सांभाळायची, कारण तो कुठेतरी खचलेला असतो. जर डॉक्टर जेव्हा सांगतात की हे खूप हार्श याच्यात आहोत आपण, सो त्या व्यक्तीचं तुम्हाला मेंटली पण सांभाळायचं आहे, त्या व्यक्तीला त्याचे फिजिकल टार्गेट्सही कम्प्लीट करायचे आणि त्याला कंटिन्यू डिसिप्लिनमध्ये ठेवायचं आणि त्याला डिसिप्लिनमध्ये राहायला तुम्हाला मोटिवेशन देत राहणे. सो ह्या सगळ्या गोष्टी हे करायला तुम्हाला हे सगळं शिकणं आहे. आणि हे जे कोर्सेस असतात ह्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक सायकोलॉजी पण शिकवली जाते की समोरच्या व्यक्तीला कसं तुम्ही हे करायचं. त्याचं सिम्पल उदाहरण, जिम ट्रेनर जेव्हा आल्या तुम्हाला, आता हे थोडं कोविड नंतर चेंज झालंय, पण समोरनं आल्या जर तो तुम्हाला हँडशेक करत असेल तर तो ग्रीट करणं हा सेकंडरी पार्ट आहे. आम्हाला तुमचं बॉडी टेम्परेचर लक्षात येतं की एंट्री केल्यावरती ह्या व्यक्तीचं बॉडी टेम्परेचर काय, ह्याच्यासाठी ते असतं. ह्या बारीक सारीक गोष्टी नुसतं ऐकून समजणार नाही, ते एक्सपिरियन्स घेतल्याशिवाय लक्षात येते. आणि जिम ट्रेनरचं जसं तू म्हटलास, तर योग्य जिम ट्रेनर आपण कसं ओळखू शकतो, म्हणजे काय सर्टिफिकेशन वगैरे बघायला हवेत आपण? हां, आता ह्याच्या काही इन्स्टिट्यूट्स आहेत ज्या ह्याचे सर्टिफिकेशन्स देतात. जसं मी जे केलं आहे ती IHFA नावाची इन्स्टिट्यूट आहे, इंटरनॅशनल हेल्थ अँड फिटनेस असोसिएशन. ही इंडियामध्ये कोर्सेस कंडक्ट करते आणि ते सर्टिफिकेशन देतात की NCCPTच, जी कॅलिफोर्नियाची इन्स्टिट्यूट आहे, म्हणजे नॅशनल काउन्सिल फॉर सर्टिफाईड पर्सनल ट्रेनर्स. सो ह्याच्यामध्ये CEU पॉईंट्स असतात, प्रत्येकाच्या सर्टिफिकेटवरती ते असतात. प्लस तुमची इन्स्टिट्यूट तुमच्या गव्हर्नमेंटला रजिस्टर आहे का हे पण तुमच्या सर्टिफिकेटवरती येतं. सो ह्या गोष्टी चेक करून घ्याव्या. आणि ह्याच्या पलीकडे माझं असं म्हणणं असतं, तुम्ही व्यक्ती बघून कसं ट्रेनर, तुम्ही असं पाहून तर समजू शकत नाही, पण कुठलाही ट्रेनर जर तुम्हाला फक्त वेट ट्रेनिंगवरती फोकस करायला लावत असेल किंवा फक्त कार्डिओवर करायला लावत असेल तर ते योग्य नाही. मग तो क्वालिफाईड जरी असेल तरी त्याचा पॅटर्न चुकतोय असं होऊ शकतं. तुम्ही ओव्हरऑल फिटनेसकडे आणि प्रत्येक लोकांच्या टार्गेट्सकडे फोकस्ड असावं. आणि एखाद्या व्यक्तीचं टार्गेट जर खूप हार्श असेल किंवा ते विचित्र असेल तर तुम्हाला ते समजवता पण आलं पाहिजे की तू थोडेसे चेंजेस कर याच्यामध्ये. ह्याच्यासाठी तो ट्रेनर क्वालिफाईड पाहिजे, असं लोक ह्या पद्धतीने ऑब्झर्व करू शकतात. कारण खूप ठिकाणी आपण म्हणजे बघितलेलं असतं का ट्रेनर म्हणजे तू जसं सांगितलं का थोडंफार आपली स्वतःची फिटनेस मेंटेन झाली का आपण शिकू शकतो, तसं नसतं. आणि जिम इज नॉट जस्ट बॉडी बिल्डिंग, त्याच्या पलीकडे तुमचं फिटनेस मेंटेन होणं पण खूप इम्पॉर्टंट आहे. रेग्युलर फिटनेस, आणि रेग्युलर फिटनेसमध्ये तुमची इम्युनिटी पण आली. आता मगा जसं आपलं हे झालं तेव्हा एक उदाहरण, 2021चा जो लॉकडाऊन होता, आता 20मध्ये आपण जिम सुरू केली तेव्हा 21च्या लॉकडाऊनपर्यंत 30-40 मेंबर्स होते आपल्याकडे सुरुवातीला इनिशियल डेजमध्ये. त्या 30-40 जणांमध्ये कोणालाही कोविड झाला नव्हता, कारण ते फिजिकली ऍक्टिव्ह होते. 1-2 जणांना झाला, कारण कोविडचा पॅटर्न असा होता की तो संसर्गजन्य होता. बट जेव्हा 7 दिवसाचा रिकव्हरी पिरियड होता तेव्हा हे व्यक्ती दुसऱ्या दिवशी रिकव्हर झाले होते, फक्त सर्दीवरती निभावला अशा ह्याच्यात ते ओके झालं. त्यामुळे असा फिटनेस पण आवश्यक असतो. कारण 2021चा कोविड फार अवघड होतं, 20 पेक्षा जर कम्पेअर केला ना तर त्यावेळेस फिटनेसचं महत्व सगळ्यांना नक्कीच कळलं. आणि तू आता म्हटलं कार्डिओ आणि मसल स्ट्रेंथ, तर ह्या दोघांमध्ये आपण कसं कोऑर्डिनेशन करू शकतो का, कोणतं जास्त करावं कोणतं कमी करावं? बेसिकली आपल्याकडे माइंडसेट असा झाला की कार्डिओ म्हणजे वजन कमी करायला किंवा कार्डिओ म्हणजे तुमचं फॅट लॉस करायला, पण तसं नाहीये. आपण एक म्हणू शकतो की ती ऍक्टिव्हिटी थोडी फास्ट असते म्हणून तुमच्या फॅट लॉसला बूस्ट मिळेल फक्त, पण त्याच्याने फॅट लॉस होत नाही. कार्डिओ ही कम्प्लिटली तुमच्या हार्टसाठीची ऍक्टिव्हिटी आहे. आपण पूर्ण आठवडाभर मसलसाठी ऍक्टिव्हिटी करतो जिममध्ये, पण त्याच्यासाठी ऍटलिस्ट 1 किंवा 2 दिवस तुमच्या हार्टसाठी हवे. हार्टचा स्टॅमिना आणि हार्टची स्ट्रेंथ, आपण मसल स्ट्रेंथ आणि हार्ट स्टॅमिना एवढंच काम करतो, ते पण ते क्रॉसमध्ये पण व्हायला पाहिजे की तुमच्या हार्टचा स्ट्रेंथ पण ट्रेन व्हायला पाहिजे आणि मसलचा स्टॅमिना पण ट्रेन व्हायला. थोडक्यात काय की
तुम्ही रनिंग करताय किंवा एखादी गोष्ट कॉन्स्टंट करताय, तर ते करताना तुमचं हार्ट सस्टेन किती वेळ करतं ह्याच्यासाठी तुमच्या हार्टचा स्टॅमिना आहे. बरोबर. पण एकदम सडन इम्पॅक्ट काही आला तो जे हार्टवरती लोकांना एकदम सडन हे येतो, त्याच्यासाठी ते पण ट्रेन व्हायला पाहिजे. तसंच मसल्स आहे, तुम्ही किती वेट उचलताय ह्याच्यासाठी तुमची स्ट्रेंथ लागते. बरोबर. पण तुम्ही एखादं वेट किती वेळ होल्ड करून ठेवताय ह्याच्यासाठी तुमच्या मसलचा स्टॅमिना लागतो. सो कार्डिओ आणि स्ट्रेंथ हे दोन्ही गरजेचं. प्रॉपर कोऑर्डिनेशन पाहिजे दोघांना. आणि फॅट लॉस करणाऱ्यांना सुद्धा वेट ट्रेनिंग केलं तर लवकर रिझल्ट येतात. कारण जेवढ्या मोठ्या मसलची जेवढी हेवी ऍक्टिव्हिटी कराल तेवढं मेटाबॉलिझम बूस्ट होतं. मेटाबॉलिझम बूस्ट होतं म्हणजे सोप्या भाषेत सगळ्यांना लक्षात येईल अशा ह्याच्यात तुमची भूक वाढते. अच्छा. भूक वाढल्यावर डायरेक्ट तसा अर्थ नाहीये, पण इनडायरेक्टली तेच होतं, त्याच्यामधला एक भाग येतो. तुमची भूक वाढल्यावरती काय होते की तुम्ही जर खाताना फास्ट ॲब्झॉर्बिंग गोष्टी खाल्ल्यात, कार्बोहायड्रेट्स कमी खाल्लेत, प्रोटीन इंटेक जास्त दिलात, तर थोडक्यात काय होतं, बॉडीची गरज तुम्ही वाढवली पण बॉडीला देताना कमी दिलंय, तर आतमध्ये जे स्टोअर झालंय ना फॅट, त्यातनं बॉडी एनर्जीत कन्व्हर्जन करायला सुरुवात करते. काइंड ऑफ तुम्ही बॉडीला ब्लॅकमेल करता आणि जी आपल्याला बॉडीला एक छान टेक्निक दिलेली आहे तिचा वापर करतात. बरोबर. त्यामुळे दोन्हीचा बॅलन्स असावा. एक रिस्क म्हणजे अशी का जिम करताना काही ठिकाणी एखाद्या व्यक्तीला हार्ट अटॅक आला म्हणजे, आणि काही सेलिब्रिटीज सुद्धा आपण बघितले का हार्ट अटॅक वगैरे, तर प्रॉपर जिम सगळं मेंटेन असतं, तर काय सांगशील, काय एक चूक होते का त्याच्यामुळे? खरं हा ब्लेम जिम वरती जातो, कारण ते जिम मध्ये होतं की ट्रेडमिल वरती हार्ट अटॅक आला, ऍक्टिव्हिटी करताना हार्ट अटॅक आला. पण कसं होतं की त्या व्यक्तीच्या पर्सनल लाईफमध्ये ती व्यक्ती काय चुका करत होती ही बॅकग्राऊंड आपण कधी चेक करत नाही. प्रथम दर्शनी जिथे त्रास झाला ते पकडलं जातं. आता मी कुठल्या सेलिब्रिटीचं नाव घेणार नाही, पण एखाद्या सेलिब्रिटीला जर ट्रेडमिलवरती हार्ट अटॅक आला तर आपण बघितलं का की त्याची व्यसनं काय होती, त्याला सवयी काय होत्या, त्याचं स्लीपिंग शेड्यूल चांगलं होतं का, ते नसणारच आहे. बरोबर. तुम्ही नुसतं ट्रेडमिलवरती पळत असताना त्या मागच्या 5-7 दिवसाचा स्ट्रेस जर बॉडीवरती असेल तर ते लोड येणारच आहे. आणि तुम्ही रेग्युलर लाईफस्टाईलपेक्षा ॲक्टिव्हिटी करताना बॉडीवर प्रेशर जास्त असतं आणि आतनं जर बॉडी ऑलरेडी डॅमेज झालेली असेल तर तो त्याच पॉईंटला इम्पॅक्ट होणार आहे. मग तो तिथे झाल्यामुळे ती गोष्ट बदनाम होते. आणि त्यामुळे आपण रेग्युलर लाईफस्टाईल हे करावी आणि सेलिब्रिटीज आणि आपलं लाईफस्टाईल कम्पेअर करू नये. पॉझिटिव्ह वेने बघायला गेलं तर त्यांना प्रेशर पण जास्त आहे त्यांच्या कामाचं, आणि त्यांच्या कामाच्या गरजेमुळे त्यांना कधी कधी ओव्हरनाईट पण काम करावं लागतं. ह्याच्यामुळे बॉडीवरती खूप प्रेशर असतं. सो आपण ते बघून करायला जाऊ नये. कारण क्रिकेटर्स वगैरे पण मी काही ठिकाणी बघितलं, एखादा व्हिडिओ आपण बघतो जनरली, क्रिकेट खेळता खेळताच त्यांना. पण आतापर्यंत जर बघितलं तर कुठल्याही क्रिकेटरला जर हार्ट अटॅक आला ह्याचं प्रमाण खूप कमी आहे. म्हणजे जर आपण आतापर्यंत बघितलेले क्रिकेटर बघितलं तर एखादा असेल त्याच्यामध्ये, कारण त्यांची लाईफस्टाईल वेगळी आहे, ते ऍक्टिव्हिटीसाठी जगतायत पूर्णपणे. फार इंटरेस्टिंग आहे हा टॉपिक आणि फार इंटरेस्टिंग उत्तरं सुद्धा दिली. एक चांगला ट्रेनर तुझ्यासारखा नेहमीच असायला हवा सोबत. तर एक आपला लास्ट रॅपिड फायर राऊंड, त्याची तुम्हाला फास्ट उत्तर द्यावे लागते. व्हेज की नॉन व्हेज? माझा प्रेफरन्स व्हेजला असतो. अच्छा. रोटी की राईस? व्हीट रोटी की कोणते, आणि बाजरी वगैरे काय? बाजरी किंवा ज्वारी उत्तम, राईस किंवा रोटीपेक्षा. फायबर कशात जास्त असतं? फायबर सगळ्यातनंच तुम्हाला मिळते, पण टार्गेट वाईज तुम्ही काय घ्याल हे महत्वाचं आहे. म्हणजे फॅट लॉसला राईस आणि गहू बंद करणं आहे. आणि शुगर वर्सेस गुळ? कम्पॅरेटिव्हली गुळ. दगडापेक्षा वीट मऊ ती लागणारच आहे, पण तरी गुळ बेटर. गुळ पण हानिकारक आहे का? म्हणजे असं प्रमाणाच्या बाहेर झालं तर हानिकारकच आहे, पण शुगर जास्त त्रासदायक. गुळाचा चहाचा आपण आता बघतो तो सेम इम्पॅक्ट, तेवढाच त्रास देणार. म्हणजे गुळाचा चहा पण तेवढाच हानिकारक आहे जेवढा शुगर. तेवढाच आहे. येस. ते काय ते ठीक आहे. होम फूड वर्सेस आउटसाइड? होम फूड ऑलवेज. आणि मॉर्निंग वर्कआउट और इव्हिनिंग? मोस्ट हे की मॉर्निंग वर्कआउट. आणि त्याच्यात दोन गोष्टी आहेत मॉर्निंग वर्कआउटमध्ये. एक तर तुमची बॉडी फ्रेश असते सकाळी, पण जर एखाद्याला मॉर्निंगला नाही जमलं तर त्याला एक चान्स मिळतो संध्याकाळचा. बरोबर. परत ते आहे, पण संध्याकाळी केलं तर ते दुसऱ्या दिवसावर जातं. असा एक म्हणजे बरेच ठिकाणी बरेच जणांनी सांगितलंय की मॉर्निंग इज बेस्ट, कारण तेव्हा काय ते हार्मोन्स वगैरे सगळे ऍक्टिव्ह. ठीक आहे. चीट मील वर्सेस स्ट्रिक्ट डाएट? स्ट्रिक्ट डाएट. स्ट्रिक्ट डाएट. चीट मील अशी कन्सेप्ट नसते, कारण चीट मील हा प्लॅन बी असतो. बरोबर. आणि जर तुम्ही अर्नॉल्ड नावाचा बॉडी बिल्डर आहे त्याचं जर ऐकलं तर त्याचं वाक्य की आय हेट प्लॅन बी, कारण प्लॅन बी ठेवला की आपण त्याच्या मागे जातो. सप्लिमेंट वर्सेस नॅचरल? फर्स्ट प्रेफरन्स नॅचरल फूड. ओके. नाही झालं तर प्रोटीन वर्सेस नॅचरल फूड? हा, नॅचरल फूड पहिलं आहे. नाही झालं तर त्याला आपण नॅचरल मध्ये पकडू शकतो, पण ते 50-50 मध्ये आहेत. बरोबर. आणि प्रोटीन वर्सेस सप्लिमेंट? प्रोटीनच. प्रोटीन हा म्हणजे कुठल्या मार्गाने जाते त्याच्यावरती हे आहे.
सप्लिमेंट कसं नावातच सप्लिमेंट आहे ना, नाही झालं तर ऍडिशनल. आणि पेपर लिहिताना जर नाही पूर्ण झालं तर लावतो ना आपण. येस, आणि वन फूड दॅट एव्हरीवन शुड स्टॉप, म्हणजे एक एक असं फूड जे प्रत्येकाने आताच थांबवून दिलं पाहिजे. साबुदाणा. सावधान. 100% मैदा मैदा एक वेळ डायल्यूट करता येईल कशात तरी, साबुदाणा नाही होणार. नाही, मैदा पचतच नाही का म्हणजे? तो पचू शकेल, साबुदाणा लवकर पचणार नाही कम्पॅरेटिव्हली. कारण आपलं सगळं नाशिकचं जसं पाहिलं का फूड मिसळ पाव, तर पाव म्हणजे तो मैदाच आला. पण पाव तुम्ही बाजूला ठेवलात, नुसती मिसळ जर बघितली तर त्यातनं प्रोटीन इंटेक खूप चांगला जातोय. त्यामुळे येस, खूप मस्त चर्चा होती शुभंकर ही. आणि येस, थँक्यू तू आलास आणि टाइम दिला तुझा एवढ्या बिझी शेड्यूल मधनं. आणि तुझ्यासारखा ट्रेनर असणं फार महत्वाचं आहे. आणि तुझी फिटनेस सुद्धा एकदम छान आहे. मी खूप दिवसांनी पाहिलं तुला, तर एकदम मस्त वाटलं तुला भेटून. आणि सर्व प्रेक्षकांना सुद्धा धन्यवाद जे तुम्ही आमच्यासोबत जोडले गेलेत. आणि असेच नवीन नवीन व्यक्तिमत्व आपण आपल्या पॉडकास्टवर आणत असतो. आणि असेच नवीन एपिसोड बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, यूट्यूब इंस्टाला आम्हाला फॉलो करा आणि आमच्यासोबत असेच जोडलेले राहा. धन्यवाद, थँक्यू. ओके. झालं.